रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी यांची अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयामध्ये अर्ज। या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी पार पडली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका। कराडनं जामीन अर्जासंदर्भात दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका कोर्टानं फेटाळली। एखाद्या रुग्णालयाचा परवाना तात्काळ रद्द केल्यास रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचं का? एफडीएच्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे। कोणत्याही आस्थापनाचा परवाना रद्द करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी देण्याचे निर्देश। लातूरच्या रेणापूरमधील बेंगलोर अय्यंगार बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई। अस्वच्छता आणि मुदतबाह्य मालामुळे परवाना निलंबित। खवा आणि मिल्क टोस्टचे 2 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले। उल्हासनगरमध्ये एफडीएची मोठी कारवाई। म्हशींच्या दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त। तब्बल 612 प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा घेतला ताब्यात। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचं 8 जणांचं पथक लातूरच्या आरसीसी कोचिंगमध्ये दाखल। गेल्या 3 तासांपासून कागदपत्रांची तपासणी। या महिन्यामध्ये तिसऱ्यांदा सीबीआयचं पथक लातूरमध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावानं पोलीस निरीक्षकाला फोन। तक्रारीसाठी दबाव टाकल्याचा आरोप। 2 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। बदलापूरच्या डिमांड परिसरामध्ये बॅनर लावताना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू। इंद्रेश कुमार राजभर असं 25 वर्षीय मृत कामगाराचं नाव। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। नाशिकच्या मनमाड बाजार समितीच्या सभापती निवडणुकीमध्ये 27 जुलैला विशेष सभा। 17 पैकी 11 संचालक अज्ञात स्थळी रवाना। गणेश धात्रक आणि गंगाधर बिडकर यांची नावं आघाडी। मुंबईतील चांदिवलीचे आमदार दिलीप लांडेंनी चालवली रिक्षा। साकीनाकामधील रिक्षाचालक सन्मान सोहळ्यासाठी जुना गणवेश घालून रिक्षा चालवली। रिक्षाचालकांच्या कल्याण मंडळासाठी अधिक निधीची मागणी। मुंबईत खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकारानं आरेमध्ये वृक्षारोपण। आरे परिसरामध्ये 3 ठिकाणी 500 पेक्षा जास्त झाडं लावली। 14 ऑगस्टला आणखी 1000 झाडं लावण्याचा संकल्प। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये मोठं झाड कोसळलं। मिल्लतनगरमधील दीप टॉवरच्या कंपाऊंडमध्ये झाड पडल्याची घटना। इमारतीचा प्रवेश मार्ग पूर्णपणे झाला बंद। ठाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन। महाबळेश्वरमध्ये पर्यटक धुकं आणि पावसाचा आनंद घेतात। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये पावसाची हजेरी। 15 दिवसांच्या उघडीपीनंतर पिकांना नवसंजीवनी। वातावरणामध्ये गारवा पसरल्यामुळे नागरिकांना दिलासा। रायगडच्या खालापूरमध्ये गॅस सिलेंडरचा ट्रक थेट खड्ड्यात कोसळला। 350हून अधिक सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचं नियंत्रण सुटलं। जीवितहानी टळली। दुकान आणि पाईपलाईनचं नुकसान। गोंदिया जिल्ह्यातील बिरसी फाटा चौकामध्ये भरधाव ट्रक थेट दुकानात शिरला। घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचं आणि ट्रकचं मोठं नुकसान। सोलापूरच्या टेंभुर्णी गावाजवळ जुनी पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यामुळे 20 ते 25 फूट उंच उडाले पाण्याचे फवारे। लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्यामुळे नागरिकांचा संताप। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सोमवारी पुण्यातील गांधी भवनमध्ये अंत्यदर्शनानंतर अंत्यसंस्कार।